व्हिडिओ. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. RS मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर यांच्या राज्यशास्त्र विभाग, इतिहास विभाग आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण वोटर डे सेलिब्रेट करतो आहे. आणि वोटर डेचं काय महत्व आहे आणि नवीन पिढीला किती मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, या अनुषंगानेच आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. सरांच्या बाबतीत आपल्या इथे आज जे प्रमुख वक्ते म्हणून जे आलेले आहे, अजय चव्हाण सर, यांचा प्रत्यक्ष राजकारणात बराच व्यासंग आहे. ते सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर आहेत, म्हणजे प्रत्यक्षात ते निवडणुकीतून गेलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणुकीत वोटिंगचं कसं काय महत्व असतं याचा प्रत्यक्ष अनुभव सरांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळेच आपण आज सरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. सरांचे मी शब्दसुमनांनी महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. व्हिडिओ सुरू होणार आहे का? तुमचा आवाज बंद झालाय. सर व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरच असेल ना, जिथे तुमचं नाही, मी केलं आहे. मला म्हणतोय की प्लीज अलाउ झूम टू ऍक्सेस युअर कॅमेरा फ्रॉम डिव्हाइस सेटिंग. हे घ्या. सर काही आलं का तुम्हाला नोटिफिकेशन? हा आलं, मी ओके केलं, पण ते सुरू नाही झालंय. नाही सुरू झाला अजूनही? स्टार्ट माय लेफ्ट व्हिडिओ. ओके. नाही सर, नाही होतोय. आता झालं का सर? नाही, तसाच मेसेज येतोय. व्हायला नव्हतं पाहिजे. सरांना काही केलं. बरं सर, तुम्हाला मी होस्टच करतो सर. हा बघा जरा काय करते. आता पहा बरं सर. सर होतोय व्हिडिओ ऑन? नाही सर, नाही होते. चला ठीक आहे, आपण ऑडिओवरच सुरू ठेवू. मला असं वाटतं काही अडचण असेल. कारण की इथून तर व्हायला पाहिजे तुमचं. हा म्हणजे याच्या आधी माझे झाले आहेत मीटिंग्स मध्ये. हा तेच तर, म्हणूनच म्हणालो असं तर व्हायला नव्हतं पाहिजे.
सर ऑडिओ करून घ्या सर सुरू. हा चालेल. चला, सर्वांना नमस्कार. आज माझा आवाज येतोय ना? हो सर येतोय हा आवाज. सर. हो सर. हो सर. नाही नाही काही नाही. आज राष्ट्रीय मतदार दिन सगळीकडे साजरा केला जातोय. एक 2-3 गोष्टी या दिवसांबद्दल सांगू आणि मग का आपण हा दिवस साजरा करायचा या गोष्टींकडे आपण जरा जाऊया. साधारणतः आपल्या देशात लोकशाही जे राज्य आलं 26 जानेवारी 1950 मध्ये आणि देशाला गणतंत्र दिन म्हणून आपण साजरा करायला लागलो. आपल्याला नाही ते प्रत्यक्षात 26 जानेवारीला लागू झालं आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी निवडणूक आयोगाने, भारतीय निवडणूक आयोगाने हा दिवस निवडणूक आयोगाची स्थापना केली. या निवडणुकीच्या माध्यमातून देशात लोकशाहीचं राज्य यावं असा विचार संविधानाच्या माध्यमातून आपल्याकडे मांडला गेला आणि त्याच धर्तीवर निवडणूक आयोगाचं काम 25 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि जवळजवळ आपण पाहिलं की देशभरामध्ये लोकशाहीचं राज्य हे स्वातंत्र्यानंतर या 1950 ला सुरू झालं. पुढे भारतीय निवडणूक आयोगाने लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहितीये की वोटरचं जे वय होतं ते सुरुवातीला 21 वर्ष होतं, पुढे ते 18 वर्ष केल्या गेलं. त्यामागची कारणही अशी होती की जर आपल्या देशातली लोकशाही बळकट करायची असेल तर अधिकाधिक तरुणांना या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग कसा करवता येईल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. धर्तीवर पुढे निवडणुकीचं वय, मतदाराचं वय हे 18 वर्ष हे ग्राह्य धरण्यात आलं आणि त्या दिवशीपासनं जगातील सगळ्यात मोठी लोकशाहीच्या आधारावर आपल्याकडे मतदारांची नोंदणी करायला सुरुवात झाली. आणि म्हणून भारताची जी निवडणूक आपण जी लढवतो ती जगातील सगळ्यात मोठ्या तरुण वर्गांची निवडणूक म्हणून सुद्धा भारताकडे आणि पाहायला गेलं. त्या अर्थाने भारतात धर्म, जात, वर्ण, संप्रदाय किंवा लिंग अशा कुठल्याही अर्थाचा भेदभाव न करता सरसकट ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली असतील असा प्रत्येक जण आपल्या मतदानाचा अधिकार बजावू शकत होता. आता ही सगळी पार्श्वभूमी आपल्याकडे संविधानाने लागू केलेली आपल्याला जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो आपल्या सगळ्यांना आणि सगळ्यांना माहिती आहे. तर मी थोडं त्या पलीकडचा एक विचार आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणावं किंवा या देशातल्या तरुण वर्गांसाठी म्हणावं जो आपण या दृष्टीने आज करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने या दिवसाला जर आपल्याला पुढे जायचं असेल तर पुढे जात असताना हा दिवस कसा साजरा करायचा हाही एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आणि असायला हवा. एक गीताच्या ओळी आहेत, हम युवा है हम करे मुश्किलों से सामना. या ओळींमध्ये सुंदर सांगितलेलं आहे की आम्ही तरुण आहोत आणि तरुण असे असतात की जे प्रत्येक अडचणींवर मात करत पुढे जात असतात. हा या देशाचा इतिहासही राहिलेला आहे. जर आपण इतिहासाचे विद्यार्थी असेल, आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी असेल तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा या देशावर संकट आली ती मग हजारो वर्षापासूनची असतील, मग ती मुघलांची असतील, इंग्रजांची असतील, वेगवेगळ्या आणि युरोपियन कंट्रीमधल्या लोकांची असतील, वेगवेगळ्या प्रकारची असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील, सगळ्या आक्रमणांना पुढे जात असताना या देशातल्या तरुणांनी स्वतःचं रक्त या भारत भूमीवर शिंपडलं आणि या देशाला या पारतंत्र्यातनं मुक्त करण्यासाठी जे काम केलेलं आहे ते आणि जग जाहीर ज्याला आपण म्हणू तो या देशातला एक गौरवशाली इतिहास आपण म्हणायला हरकत नाही. आणि असं असताना बऱ्याचदा स्वातंत्र्यानंतर जे
आपल्याकडे शासन करायला आले, तर असं लक्षात आलं की आपल्याकडे विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यास केला पाहिजे असा एक विचार समोर केला की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. पण कुठेतरी अशाही प्रकारचा विचार आपल्या देशात झाला की नाही, ज्या तरुण वर्गांच्या भरोशावर, मग ते बाबू गेनू असतील, वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी या देशांमध्ये फक्त आणि फक्त स्वदेशी विचार रोवला जावा यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं असेल, तर त्या बलिदानाचा विचार करत आजचा विद्यार्थी उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे असा विचार केला आणि त्या आधारावर आपल्या देशांमध्ये तरुणांना याचा अधिकार मिळावा म्हणून 18 वर्ष वय असलेल्या प्रत्येक तरुणांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी सुद्धा संघर्ष झालेला आहे. आणि त्याला आपण आपल्या देशातनी किंवा आपल्या देशातल्या संविधानाने स्वीकार केलेला आहे. अशा तरुणांना तोपर्यंत असं समजलं जातं की आजही समजलं जातं की तरुण म्हणजे काय, युवा म्हणजे काय, तर युवा म्हणजे न्यूशन्स क्रिएट करणारा युवा असं म्हटलं जातं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तरुणांनी जर आपल्या मनात किंवा आपल्या जर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला समजा ही गोष्ट करायची आहे तर ती केल्याशिवाय तो राहणार नाही, मग ती कुठल्याही बाबतीत असेल. आता परवाच्या दिवशी मी 12वा फेल नावाचा चित्रपट पाहत होतो की ज्या विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त असं माहिती होतं की कॉपी करूनच पास केलं जातं आणि कुठेतरी एखाद्या चपराशाची नोकरी मिळवायची एवढं ध्येय असलेला माणूस जेव्हा एखादी व्यक्तींकडनं प्रेरणा घेतो, एखादं चांगले नवविचार त्याच्या समोर येतात आणि संपूर्ण वर्गच्या वर्ग, कॉलेजच्या कॉलेज कॉपी करत असताना हा फक्त मला प्रामाणिकपणे परीक्षा पास व्हायचा आहे असा विचार करून पास होतो आणि मग पुढे IAS पर्यंत तो जातो. हा प्रवास सुद्धा या देशाने अनुभवलेला अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. असं असताना या तरुणांना आपण उद्याचं नागरिक म्हणणं अयोग्य आहे हाही विचार आपण सगळ्यांनी आणि लक्षात घेतला. युवा म्हणजे काय, त्या युवा शब्दाला जर आपण उलट केलं तसं लक्षात येतं की त्यातनं वायू येतो. वायू म्हणजे ज्याच्यापासून आपल्या इथे मग तो प्राणवायू असेल किंवा तो पवन म्हणून जसे हवा जी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत असताना अनेक गोष्टीत परिवर्तन करण्याची क्षमता ज्या वायूमध्ये असेल, अनेकांचे ज्यांनी नक्षे बदलवलेले असतील, अशा या तरुण युवांना आज आमच्या देशाचं नेशन्स पॉवर होण्याची गरज आहे हाही विचार आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला पुन्हा एक आवर्जून आपल्या सगळ्यांसमोर सांगायचं आहे की आपल्या इथे समजा जेव्हा भारताने क्रिकेट मॅच असेल, भारताची आणि पाकिस्तानचं असेल, तर काय वातावरण असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे, जेव्हा आपल्याकडे विश्वचषक जिंकल्या जातो तेव्हा आणि धरमपेठ भागांमध्ये कुठल्याही सूचना न देता हजारो तरुण एकत्र भारताचं ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम असे नारे लावत आणि एका भारताचं सशक्तीकरणाचं दर्शन देताना सुद्धा आपण अनुभवलेलं आहे, आपण अनुभवतोय. अगदी काय तर काल परवाच्या दिवशी 22 जानेवारीला या देशाचं वैभव असणारं राम मंदिराचं स्वप्न जेव्हा पूर्ण झालं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी या देशातल्या करोडो जनतेने गावागावात, गल्ली गल्लीत, प्रत्येक घराघरांमध्ये दीप प्रज्वलित करून, नवे उत्साह साजरा करून, नवे या देशाला विश्वविजयावर प्राप्त करून देण्याचं एक स्वप्न उराशी बाळगत एकतेचा संदेश दिलेला आहे. मी सुद्धा अनुभवलेला आहे, आपण सगळ्यांनी अनुभवलेला असेल की समानतेच्या आधारावर या देशांमध्ये एक नवपरिवर्तन घडू शकतं आणि कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही, हा प्रत्येक जण रामाचा आहे. तर राम म्हणजे धर्माचा आहे असं नाही, तर राम म्हणजे तिथे धर्म कुठला असेल तर ज्यांनी अधर्मांवर विजय प्राप्त केलेला आहे. रामाची एक संकल्पना आहे, तो हिंदू धर्माचा आहे. म्हणजे काय, तर हिंदू म्हणजे एक धर्म नव्हे, तर हिंदू म्हणजे अधर्माचा विनाश करणे. आणि अशा प्रकारची संकल्पना लक्षात घेत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक आव्हान केलं आणि आपण सगळे एक देशासाठी एकत्रितरित्या रस्त्यावर आल्याचं उदाहरण पण माहिती आहे. आणि या सगळ्यांमध्ये तरुणांचं मोठं योगदान आहे. हे उदाहरण आपण कोरोना काळात पाहिलेलं आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरील जे बलाढ्य असलेले राष्ट्र स्वतःला बलाढ्य समजत होते, त्या देशांमध्ये स्वतःच्या देशातल्या लोकांचं अंतिम संस्कार करण्यासाठी पण
पुढे येण्याची हिंमत नव्हती, तिथे आमच्या इथला तरुण म्हणजे 100-100, 200-200 किलोमीटर कितीतरी मैल पायी चालणाऱ्या लोकांना अगदी किलोमीटरवर त्यांची काय काय व्यवस्था करता येईल याचा प्रयत्न करत असणारी आपण लोक पाहिले. स्वतःच्या जीवाची बाजी न करता लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आपण अनेक लोकांना, अनेक तरुणांना आणि स्मशानभूमीमध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण जर कुठे असेल, अशा प्रकारचं देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना शिके, अशा प्रकारचा विचार करणारा भाव जर कुठे असेल तर तो आमच्या देशात आहे. नुसतं संविधानाने हे लागू केलं म्हणून आपण करतोय असं नाही, तर हजारो वर्षाचा हा इतिहास आहे. आणि म्हणून जग आज आमच्या देशाकडे एक वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे. म्हणजे कोवॅक्सिन सारखं जे वॅक्सिन्स आपण देशामध्ये तयार करू शकलो, त्यावेळेला विदेशी ताकदीने त्याचा विरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. पण एका हिमतीने आम्ही उभे झालोत आणि आमचा देश इतक्या मोठ्या महाभयंकर प्रलयातनं आणि सविस्तररित्या बाहेर पडलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. हे सगळं असताना एक प्रश्न मात्र सातत्याने आपल्या सगळ्यांच्या समोर असतो की नेहमी मतदानाचं जे टक्केवारी असते ती टक्केवारी खूप कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे राजकारणांचा, जातीयवाद्यांचा किंवा भ्रष्टाचारांचे जे प्रश्न आणि दिवसेंदिवस या सगळ्यांमधून येतात, त्यावेळेला आम्ही आमच्यासारखा जो या देशाला उभं करण्याची क्षमता राखणारा तरुण आहे, त्यांनी पुन्हा एकदा संपत्तीच्या आधारावर, गुन्हेगारींच्या आधारावर, अशैक्षणिक म्हणजे शैक्षणिक पात्रता नसताना निवडणूक लढवण्याची हिंमत करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्याची आज आम्हाला आणि गरज आहे असं मला वाटतं. आज आम्ही या 21व्या शतकामध्ये भारत हा विश्वगुरु पदावर विराजमान होण्यासाठी तयार आहे. पण या देशातल्या प्रत्येक तरुणांनी स्वतःच ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करावं, नोंदणी करावी आणि नोंदणी करून या देशाचं एक बलाढ्य राष्ट्र बनण्यासाठीचा जो प्रवास आहे त्या प्रवासात आपणही त्याचे एक भोई होऊ आणि ही पालखी यशस्वीरित्या या देशाच्या, या भारत मातेच्या यश शिखरावर पोहोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना निवडणुकांमध्ये काय काय होतं. निवडणुकांमध्ये जातींचा विचार केला जातो, निवडणुकांमध्ये धर्मांचा विचार केला जातो, निवडणुकांमध्ये संपत्तीचा विचार केला जातो. तर हे रोखण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर ती तरुणांची आहे. कारण आपण जागृत आहोत, आपण सजग आहोत, आपल्याला चांगलं काय वाईट काय माहिती आहे. आपण निपक्षपातीपणे विचार करणारे आहोत. आणि म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान करून ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल ते रजिस्ट्रेशन करून अधिक तरुण लोकांना, मित्रांना यामध्ये सहभागी करण्याचं एक अभियान आपण सगळ्यांनी चालवावं. ते जर चालवण्याची क्षमता जर विचार आपण करू शकलो तर नक्की एक गुणात्मक बदल या देशामध्ये होईल यात काही शंका नाही. आणि युवा मतदारांच्या आधारावर एक सशक्त, एक व्यापक असं अभियान पाहिजे. लक्ष आपण ठेवलं पाहिजे की अभी नाही तो कधी नाही. आज जर आम्ही या अभियानातनं जर परावृत्त राहिलो, निवडणुकांमध्ये आमचा सहभाग राहिला नाही सर, 1 मिनिट थोडा होस्ट करता का मला? माझी अपेक्षा आहे की तू मारावं तिला. अजय सर, मला 1 मिनिट होस्ट करा ना. खाना चलना मिलके आते हैं. सगळ्यांना मीट करून घे. हा केलाय सर, सुरू करा तुम्ही. ठीक आहे, माझं झालंय तसं. मला फक्त एवढंच सगळ्यात या चांगल्या दिवशी सगळ्यांना एक आव्हान करायचंय, तरुणांना आव्हान करायचंय, विद्यार्थ्यांना आव्हान करायचंय की आम्ही जर ठरवलं तर या देशात नवीन क्रांती आणू शकतो आणि आमच्या आधारावर एक नवीन परिवर्तन आपण सगळे करू शकतो. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावं. आपले मित्र, आपलं परिवार, आपलं कुटुंब, आपली वस्ती, आपलं गाव
आणि एकही अधिकाधिक या वेळेला 100% मतदान करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तो जर प्रयत्न यशस्वीरित्या आपण करू शकलो तर निश्चितपणे आपण एक सशक्त राष्ट्र, समर्थ राष्ट्र, समृद्ध राष्ट्र उभं करण्यामध्ये आपला सगळ्यांचा मोलाचा वाटा राहील. आणि एक गोष्ट वारंवार सांगितल्या जाते की एका जंगलात आग लागलेली होती आणि ती आग सगळेजण बघत होते. पण एक चिमणी, छोटीशी चिमणी होती की ती आपल्या चोचींमध्ये थोडं-थोडं पाणी आणत होती आणि त्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करत होती. आणि मोठमोठाले प्राणी तिला प्रश्न विचारतात, की "तू एवढ्याशा चोचीने एवढी मोठी आग कशी काय विझवशील?" त्यावेळेला ती चिमणी म्हणते की या आगीचा जेव्हा ज्यावेळेला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला इथे आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिलं जाईल. मी आग बघणाऱ्यांमध्ये किंवा आग लागते आणि डोळे मिटून सगळे बघतात आहे यामध्ये माझं नाव नसणार आहे. तर माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये असणार आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांना आणि माहिती आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, की या अभियानात भारतीय निवडणुकीमध्ये अधिकाधिक तरुणांचं रजिस्ट्रेशन करणे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीला अधिकाधिक मतदान करणे, मतदान करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त करणे, मतदान करत असताना जातीच्या नव्हे भारताच्या भ्रष्टाचाराच्या तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक आपण म्हणू की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता तरुण लोकांनी जर ठरवलं तर देशाच्या प्रगतीचा एक मोठे वाटेकरू आपण सगळे होऊ शकतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रतिबद्ध असावं ही शपथ आज सगळ्यांनी घ्यावी एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. मला आज या ठिकाणी बोलवल्याबद्दल पलाश शहर आणि धरमपेठ शिक्षण संस्थेचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. या राष्ट्रीय मतदान दिना निमित्त अजय चव्हाण सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की जर आपल्या देशामध्ये विविध गोष्टींचा प्रतिकार करायचा असेल तर युवकांचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण असतो आणि या युवकांच्या सहभागाशिवाय काही गोष्टी शक्य नाहीत. त्याचप्रकारे आपल्या भारतीय निवडणूक व्यवस्थेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यामध्ये सुद्धा युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये अत्याधिकतेने वोटिंग करून युवकांनी आपला सहभाग नोंदवला पाहिजे असा त्यांचा अभिप्राय होता. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. त्याचप्रकारे राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिवान सर यांनी सुद्धा या कार्यक्रम आयोजनासाठी वेळ दिला. त्याचप्रकारे NSS विभागाचे प्रमुख, इतिहास विभागाचे प्रमुख चापले सर यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचप्रकारे धरमपेठ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर तनुजा नापडे मॅडम यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचप्रकारे या कार्यक्रमाला ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही ते आपले धरमपेठ कॉलेजचे विद्यार्थी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर.